दरवर्षी बनवायला विसरणार नाही असे अप्रतिम लागणारे कुरकुरे. कुरकुरे ग्लास भरून तांदूळ घेतले, 2-3 तास पाण्यात भिजत ठेवायचे. स्वच्छ धुतलेत. कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. मीठ घालायचं. 1.5 ग्लास पाणी घालायचं. 2 लिटरचा कुकर असला तर जास्त पाणी घातलं ना तरी चालेल. कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या. अर्धा चमचा पापड खार, 2 लवंगा, मिरी आणि लवंग कुटून घ्यायची. अर्धा चमचा हिंग घातलाय. तांदूळ चांगले शिजलेत. हे मसाले टाकून घेऊ. हिंग, काळी मिरी चांगले मिक्स करून घेऊ. गॅसवरती शिजायला ठेवायचं. पुन्हा गरम पाणी घालून घ्यायचं. झाकण ठेवून शिजून घ्यायचं. थोडंसं घट्ट झालं तर थोडंसं वरून गरम पाणी टाकायचं. चांगलं शिजून घ्यायचं. 6 ग्लास पाण्याची घातल्यात, गरम पाण्याची. राशनचे तांदूळ जुने असतात त्यामुळं त्याच्यामध्ये कणी राहते. कणी राहिली तरी कुरकुरे एकदम छान होतात. घ्यायची, भरून घ्यायचं. छानपैकी छोटे छोटे रिंग काढून घ्यायचे. दुकानातले कुरकुरे देण्यापेक्षा राशनचे तांदूळ आणायचे, त्याचे असे छोटे छोटे रिंग काढून घ्यायचे. एकदम स्वस्त आणि मस्त असं छान पदार्थ तयार होतो. करायला पण उशीर लागत नाही. ज्याच्या घरी लहान मुलं आहेत त्यांनी तर भरपूर करून ठेवावा वर्षभर मुलांसाठी. बाहेरचं आणायची गरज पण भासणार नाही. एकदम अप्रतिम असा पदार्थ तयार होतो. जरूर करून बघा. रिंग ओलसर आहे तेच पलटी करायची. घरामध्ये सुकवायची असली तर 2-3 वेळा पलटी करायची, म्हणजे पटकन सुकून होते. इंद्रायणी तांदळाचे पण असे छान असे कुरकुरे तयार होतात. घरामध्ये सुकावलेत, पंख्याच्या खाली 2 दिवस लागले सुकायला, पण छानपैकी सुकलेत. डब्यामध्ये भरून ठेवायचे, वर्षभर खराब होणार नाही. छानपैकी तळून निघाल्या.
आता मीठ टाकायचं नाही, मिरची पावडर टाकायची. कुरकुऱ्यावरती तुम्हाला जो आवडेल तो मसाला टाकायचा. छानपैकी असे अप्रतिम लागणारे कुरकुरे तयार होतात.